मेली रे बापा. मनीषा मनीषा थांब 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 मनीषा. उठ उठ मनीषा उठ. मनीषा तू पाणीला आली हो गुंडण भरणं घेऊन. कोण सांगितलं तुला 2 महिने झाले ना. हा शांता काकू 2 महिने झाले. पण काय काही सांगून फायदा नाही तुम्हाला. कोण संदीपचा राग गेला नाही का अजून. नाही नाही संदीपचा रागच नाही गेला अजून. शांता काकू पोटात दुखून राहिलं माय. अरे अरे बापरे. जमखा निघून राहिलं. शांता काकू थांब थांब आपण दवाखान्यात जाऊ. थांब मी गाडीवाल्याला फोन करतो. हॅलो कोण. अरे शुभम मी शांताबाई बोलून राहिली. तुझी गाडी आहे ना. आण बरं लवकर. त्या दाराच्या मागूनच आहे. लवकर लवकर ये लवकर ये. ही मनीषा पडली. इथे दवाखान्यात न्यायला लागते. दिवस आहेत रे इले. ठीक आहे शांता काकू तिथंच थांबा तुम्ही. आलोच 2 मिनिटात. अरे बापरे चला. शांता काकूचा फोन आला. कोणातरी इमर्जन्सी पेशंट आहे. मनीषाच्या हातची लय जोरदार बासुंदी होते. मनीषाला आज बासुंदीच करायला लावतो आणि त्याच्यात ते जराशी शिवानीच्या घरी घेऊन जातो. मनीषा कुठे गेली मनीषा. हे घे बरं दूध आणलं मी डेअरीतून. मस्त घट्ट घट्ट दूध आणलं मनीषा. मनीषा आई काय झालं. मनीषा घरात नाही आहे. मनीषा घरात नाही. कुठे गेली. ते गेली बाहेर. सांगितलं नाही मला कुठे गेली तर. आणि का तिच्या लखारी नाही आहे आई कुठे गेली कुठे काय गेली. मला विचारू नको तू आता. संदीप जेवढा राग बरा नसते बरं संदीप. आपल्या घरी नवीन बाळ येणार आहे याची खुशी नाही का तुला संदीप. आई सगळी खुशी तुम्हीच तर मारून टाकली माझी. सांगितलं ना शिवानीचं लग्न करू नको म्हणून. कोण मनीषानं असं जबरदस्तीने केलं मग. संदीप मनीषानं जे केलं चांगलं केलं. तुला अजून भेजात येऊन नाही राहिलं काय. शिवानी आज तिच्या घरी चांगली आहे. गोल्याची नोकरी चांगली आहे. आता 2 जण सुखानं संसार करून राहिले. आणि तू कोणत्या संसारांनी माती टाकून राहिला संदीप. तुला सांगितलं ना संदीप शिवानी जिद्दी पोरगी आहे. मनीषाने केलं म्हणून काय. आणि पडून जाऊन लग्न केलं असतं तिनं तर काय केलं असतं रे संदीप तू. तेव्हा तर त्याच्यापेक्षा नावाची बदनामी झाली असती. आता मनीषाने केलं चांगलं केलं. सगळे लोक चांगलं म्हणून राहिले. आणि त्याच्यात तू तिच्या संग वैरत्व घेऊन राहिला. आणि तुला सांगतो मी तू किती वैरत्व घेशील पण आम्ही सर्व एक राहणार. मला माहित आहेस ना तू कशी असताई. इकूनही फिरतं तिकूनही फिरतं. हा बाय दूध आणलं. मनीषाला बासुंदी करायला लावतो. आणि शिवानीला घरी नाही बोलत देत ना तू. तिच्या घरी घेऊन जातो मी बासुंदी. झालं. आई रिकामे कामं करू नको तू. जाय फोन आला तुला ऑफिस मधून कोणाचा आला तर जाय. होय या मनीषाच्या ना सगळं सत्यानाश होऊन गेला शिवानीच्या जीवनाचा. हे मनीषा कुठे गेली काय माहित. आली नाही किती वेळची. 5-10 मिनिटं झाले मला घरी येऊन तरी मनीषाचा पत्ता नाही. कोणाचा फोन होय. हॅलो कोण बोलत आहे. काय किती वेळची फोन करून राहिली. संदीप फोनही उचलून नाही राहिला तू. काही अर्जंट बा अशी म्हणून फोन करून राहिली का कोणी. बोला कोण. शांता काकू बोला काकू. संदीप मनीषा पडली ना. काही आठवण आहे तुला बायको आहे म्हणून. आणि त्या बायकोला 2 महिने झाले. का रे काही विचारपूस. मनीषा कुठे गेली काय गेली. कधी कुठे का पडली. कुठे पडली काकू. तू तर घरी नाही आली घंटाभर तर चौकशी करा कोणापाशी. मनीषा कुठे गेली. अरे ती बायको होईना ते. तिने त्या बहिणीचं केलं तर चांगलंच केलं ना. काही वाईट केलं काय. तिच्या संग बोलून नाही राहिला तू. लग्न झालं तिचं तेव्हापासून. आणि ते घरी सुखानं नांदून राहिली. आणि तू त्या संसार खराब करून राहिला. काकू सांगा पहिले कुठे येतं. दवाखान्यात आहे का तुम्ही. आवाज येऊन राहिला दवाखान्याचा. हा दवाखान्यात आहो मी. ये लवकर तू. आलो काकू आलो. मनीषा चांगली आहे ना. बोलते चालते ना. इथं दिसते सगळं. चल ये लवकर. आई लवकर ये. लवकर ये. काय झालं रे संदीप. इकडे ये पहिले तू सांगतो मी. संदीप काय झालं संदीप. आई शांता काकूचा फोन आला होता. आणि तू सांगत बी नाही. पाणी नाही घरांनी म्हणून. तू मनीषाने पाठवलं काय पाण्यासाठी. मनीषा गुण भरणं पाण्याला गेली होती म्हणते. पडली ते रस्त्यात. संदीप कधी पडली म्हणते कधी. आताच. आई चल लवकर दवाखान्यात घे. शांता काकून दवाखान्यात नेलं. शांता काकू तू रस्त्याने चालली असेल कुठे सा. शांता काकूला दिसली ते पळेल. आई चल
आई मनीषाला किती त्रास होत अशी नाही. मनीषाचे मी काहीच लक्ष नाही दिलं आई. चल 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 लवकर चल. घे ना. मी तर म्हणून राहिली तुले. तिले कोण असं करतं, तिले कोण असं करतं. संदीप, टेन्शन असलं बाईची जातीले लक्ष कुकडला लागते बाईचं. आणि तेच ते विचार मनात येतात. सगळं संदीप हे त्यामुळे होऊन राहिलं. 2 महिन्याचे दिवसात संदीप तिले. आई असं बोलू नको तू आता. आई मी चुकलो. मी आता मनीषाला माफी मागतो आई. चल चल तो दवाखान्यात चल आई लवकर. मनीषा, मनीषा.